जर तुम्हालाही असा तिखट झणझणीत मसाले भात बनवायचा आहे का, तर चला बघूया कसा बनवायचा। तर यामध्ये 2 उभे चिरलेले कांदे, एक मोठा चिरलेला टमाटा, एक बटाटा, एक फ्लॉवर आणि गाजर आणि कढीपत्ता आणि शेंगदाणे भिजू घातलेले, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि चवीनुसार तुम्हाला लागणारे मसाले आणि तुम्हाला जे आवडेल ते तांदूळ। तर चला आता बनवूया। पहिले गॅसवर कुकर ठेवून घेऊया लो फ्लेममध्ये। त्यामध्ये आता थोडं गरम झाल्यावर आता आपल्याला तेल टाकायचे आहे। जसे तुम्ही वापरत असाल तसे तेल टाकायचे। मी ते 3 ते 4 चम्मच तेल टाकत आहे। आता या तेलला गरम होऊ द्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर यात आपण थोडीशी जिरं, थोडंसं मोहरी टाकून घ्यायचे आहे। या दोन्हींनाही चांगलं तेलामध्ये तडकून द्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचे आहे। तर कढीपत्ता टाकलेला आहे आपण। आता या दोघांना चांगलं तडकू द्यायचं आहे। त्यात कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता ह्याला आपण मिक्स करूया। मी गॅसचा फ्लेम थोडा लो केला होता। आता आपण त्याला थोडं वाढवूया आणि फुल गॅसवर आपण ह्याला कांद्याला शिजवूया। आता यामध्ये मीठ टाकत आहे, कारण कांदा लवकर लाल करायचा असेल तर त्यात मीठ टाकून घेऊया आणि ह्याला थोडं मिक्स करूया। हे बघा, कांदा आता थोडा थोडा लाल होत आहे। आपण आता ह्याच्यात वाटाणे टाकून घेऊया आणि यालाही मिक्स करूया। तर आपल्याला एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहे, जेणेकरून सगळ्या भाज्या शिजतील। आता आपल्याला याच्यामध्ये फ्लॉवर टाकायचे आहे। यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये। आता आपल्याला याच्यात बटाटा टाकायचा आहे चिरलेले। यालाही आपण मिक्स करून घेऊया। मी याला मोठ्या गॅसवरच शिजवत आहे। आता यात गाजर टाकूया। आता हे गाजर पण थोडं कडक असतं, त्यामुळे आपल्याला थोडं जास्त शिजवावं लागेल। तर याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे। सर्व भाज्या शिजून झालेल्या आहेत। तर आपल्याला टोमॅटो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। तर आपल्याला हे सर्व भाज्या मिक्स करून थोडंसं शिजू द्यायचं आहे। आता आपण ह्याच्यात शेंगदाणे टाकूया। मी अर्धा वाटी घेतला आहे। तुम्हाला जसे शेंगदाणे आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही हे स्किप करू शकता। तर या सर्वांना चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे। तर आपण ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे भाज्या चांगल्या शिजतील, म्हणून थोडंसं मीठ टाकायचं, नंतर आपल्याला वरतून टाकायचे आहे। आता आपण ह्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया आणि गॅसचा फ्लेम थोडा लो करा, कारण हे मसाले टाकल्यावर खाली चिटकल्यामुळे त्याला चिटकू द्यायचं नाही आहे। त्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम लो करायचा आहे आणि सर्व भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करायच्या आहेत। बघा कसं तेल सुटले आहे। आता आपल्याला ह्याला थोडा वेळ शिजू द्यायचे आहे। आपण ह्याच्यात हळद टाकूया। मसाले टाकून शिजून घेऊया, म्हणजे मसालेही त्या भाज्यांमध्ये शिजतील। आता आपण त्यात हळद टाकलेली आहे। सगळ्या भाज्यांचा कलर चेंज होत आहे। आपल्याला ह्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। आता आपण ह्याच्यात तिखट टाकूया। तुम्हाला जसे तिखट लागत असेल तसे टाका। मी 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे काळे तिखट टाकत आहे।
आता याला मिक्स करून घेऊया. त्याआधी आपण ह्याच्यात बिर्याणी मसाला टाकला आहे, कारण मसाले भाताला टेस्ट येण्यासाठी. आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. याला चांगलं परतून घ्यायचे आहे. सर्व मसाले एकदम मिक्स झाले पाहिजे. आता ह्याला थोडेसे शिजू द्यायचे आहे. गॅसचा फ्लेम लो करायचा आहे. आता याच्यात तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ मी धुवून घेतले आहे. धुतल्यानंतर मी तांदूळ टाकत आहे. हे सर्व तांदूळ याच्यामध्ये टाकून तांदूळ आणि भाज्या सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तांदूळ थोडं नरम होईल, भाज्यांमध्ये मिक्स होईल. नंतर आपण पाणी टाकूया. मी गॅसचा फ्लेम लोच ठेवलेला आहे, कारण तांदूळ टाकल्यावर भाज्या चिटकू नये म्हणून. आता यावर एक प्लेट झाकायची आहे, भाज्या आणि तांदूळ थोडंसं नरम व्हावं म्हणून. आता हे बघा, 5 मिनिटांनंतर चेक केलं तर नरम झालेले आहेत. आता आपण ह्याला थोडं पाणी टाकूया. ह्याला थोडंच पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. जास्त टाकलं तर भात चिकट होईल. जर तुम्हाला चिकट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, पण आम्ही मीडियमच मी टाकलं आहे. आता याला थोडंसं उकळी येऊस्तर ठेवायचं आणि आता यात मीठ टाका चवीनुसार. मीठ थोडंच टाका, कारण आपण याआधी घातलं होतं मीठ. आता याला चांगलं मिक्स करून झाकण लावून घ्यायचे आहे. आता याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. जास्तीत जास्त 3 शिट्ट्यांमध्ये भात शिजून जातो. गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे. तयार झाला तुमचा झणझणीत मसाले भात.